श्रावणामध्ये रुद्राभिषेक का करायला पाहिजे, पंचामृताचा अभिषेक शंकराला केला तर त्याचं फळ काय सांगितलंय, विविध प्रकारच्या शिवलिंगांच्या पूजनाचं महत्त्व काय आहे, श्रावणी सोमवार घरोघरी केले जातात ते इतके श्रेष्ठ का मानलेले आहेत, नक्तव्रत, एक भक्तव्रत, चातुर्मासाचे जे काही त्यागाचे नियम आहेत, प्राणीमात्रांवर दया का करायची आणि शिवसाधना या सगळ्यांचा संबंध काय आहे। श्रावण महिना म्हणजे संपूर्ण धर्मजीवनाचं एक मासिक प्रशिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही। नमस्कार मंडळी, वर्षभर आपण देवपूजा करतो, जपजाप्य करतो, व्रत करतो, पण श्रावण महिना आला की संपूर्ण निसर्गच काय तो जणू काही शिवमय झालेला असतो। आकाशातून पडणारा पाऊस म्हणजे भगवान शंकरांवर निसर्गानेच केलेला अभिषेक असतो। धरतीवरची हिरवळ जी आहे ती जणू काही बिल्वपत्रांची अर्पणमाला निसर्ग करत असतो आणि भक्तांच्या मुखात सतत घुमणारा एकच मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय। तर हे श्रावण मासाचं नक्की महात्म्य काय आहे, निसर्ग सुद्धा जिथे शंकराची उपासना या काळात करतोय तिथे श्रावण महिन्याचं महात्म्य आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण श्रावण महिन्याचं इत्थंभूत महात्म्य जाणून घेणार आहोत, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जरूर बघा। श्रावण मास महात्म्य नक्की काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। श्रावण मास महात्म्य या ग्रंथामध्ये भगवान ईश्वर म्हणजे शंकर सनत कुमारांना असं सांगतात की हा श्रावण महिना जो आहे तो मला अत्यंत प्रिय आहे। 12 महिने जे आहेत त्यातला श्रावण महिना विशेष प्रिय आहे। द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेति वल्लभः असं सांगितलंय। म्हणजे 12 महिन्यांमध्ये चैत्र ते फाल्गुन श्रावण महिन्यामध्ये केलेली जी काही पुण्यदायक कृत्य ती मला अत्यंत प्रिय आहेत असं भगवान शंकर स्वतः सांगतायत। म्हणूनच श्रावण हा फक्त पावसाचा महिना नाही आहे, श्रावण हा शिवकृपेचा वर्षाव करणारा महिना आहे। श्रावण हा जपजाप्याचा महिना आहे, श्रावण हा उपवासाचा महिना आहे, श्रावण हा रुद्राभिषेकाचा महिना आहे। सर्वात महत्त्वाचं, श्रावण हा आत्मशुद्धीचा महिना आहे असं शास्त्रामध्ये सांगितलंय। श्रावण म्हणजे संपूर्ण महिनाभर चालणारी ही शिवाची साधना आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आता श्रावण मास महात्म्याची पार्श्वभूमी काय आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊ। श्रावण मास महात्म्याची कथाच मुळात अत्यंत सुंदर आहे आणि ती धर्माच्या जिज्ञासेने इथे चालू होते। ऋषी मंडळामध्ये शौनक इत्यादी ऋषी जे आहेत ते सुतांना विचारतात की आम्ही कार्तिक महिन्याचं महात्म्य ऐकलंय, माघ महिन्याचं महात्म्य ऐकलंय, वैशाख महिन्याचं महात्म्य पण ऐकलंय, पण या सर्वांमध्ये श्रेष्ठ, सर्व धर्ममय आणि सर्व सिद्धिदायक आणि ईश्वराला अत्यंत प्रिय असा महिना कोणता असा प्रश्न विचारलेला आहे। सनत कुमार भगवान महादेवांना विचारतात की हे देवादिदेव महादेव, आपल्या प्रीतीसाठी, सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी, सर्व पापांच्या क्षयासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी कोणता मास विशेष मानावा हे कृपा करून आम्हाला सांगा। त्यावर भगवान ईश्वर म्हणजे शंकर श्रावण मासाचं महात्म्य सांगतात। इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती अशी की श्रावण मास महात्म्य हे फक्त लोकपरंपरा नाहीये, हा विषय पुराणीय संवाद रूपाने धर्मविचाराच्या पद्धतीने व्रत महात्म्याच्या स्वरूपामध्ये आपल्या सामान्य लोकांसाठी सांगितला गेलेला आहे। श्रावण हा मास फक्त एका देवतेच्या उपासनेपुरताच मर्यादित नाहीये। या महिन्यामध्ये शिवपूजन आहे, रुद्राभिषेक आहे, सोमवार व्रत आहे, मंगळागौरीचं व्रत आहे, नागपंचमी आहे, पवित्रारोपण आहे, उपाकर्म आहे, रक्षाबंधन आहे, जन्माष्टमी आहे, पिठोरी अमावस्या आहे, दान आहे, जप आहे, नक्तव्रत आहे, एकभक्त व्रत आहे, आहार संयम आहे, प्राणीमात्रांवर दया आहे। म्हणून श्रावण महिना म्हणजे संपूर्ण धर्मजीवनाचं एक मासिक प्रशिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही। आता श्रावण हे नाव या महिन्याला का पडलं हे जाणून घेऊ। श्रावण या नावामध्ये अतिशय सुंदर अर्थ दडलेला आहे। श्रावण महात्म्यामध्ये पुढील अर्थ ऋषींनी असा सांगितला आहे, श्रवणार्क्षम पौर्णमास्याम ततोपि श्रावण स्मृतः यश्च श्रवण मात्रेण सिद्धिदो श्रावणोप्यतः। म्हणजे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास श्रवण नक्षत्राचा संबंध असतो म्हणून त्याला श्रावण म्हणतात। तसंच या महिन्याचं महात्म्य केवळ श्रवण केलं तरी सुद्धा सिद्धिदायक आहे म्हणून त्या श्रवणावरून त्याला श्रावण असं देखील नाव पडलंय। श्रावण म्हणजे श्रवणाचा महिना, श्रावण म्हणजे शिवकथेचं श्रवण करण्याचा महिना, श्रावण म्हणजे रुद्राध्यायाचं श्रवण करण्याचा महिना, श्रावण म्हणजे शिवाचं नामजपाचं श्रवण करण्याचा महिना,
श्रावण म्हणजे अंतर्मनाने धर्मकथा ऐकण्याचा महिना आहे, म्हणून तो श्रावण आहे. या महिन्यात केवळ कर्मकांड नको, श्रवण, मनन आणि आचरण या तिन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. शिवपुराण, रुद्राध्याय, महामृत्युंजय मंत्र, शिवमहिमन स्तोत्र, लिंगाष्टक, बिल्वाष्टक, रुद्राष्टक, श्रावण मास महात्म्या सर्वांचं श्रवण आणि पठण या महिन्यामध्ये करायला सांगतो आणि ते विशेष फलदायक असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून श्रावणामध्ये प्रत्येक भक्तांनी स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की मी किती वेळ गॉसिपिंग, परनिंदा यांसारख्या गोष्टी ऐकतो, किती वेळ मी शिवकथा, शास्त्र, मंत्र, नाम आणि गुरुवचनासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ऐकतो. श्रावणाचं नावच आपल्याला सांगतंय की या महिन्यात कानांनी धर्म ऐका आणि अंतःकरणाने शिवनामस्मरण धारण करा. श्रावण मास महात्म्याचा एक मुख्य संदेश असा आहे की संपूर्ण महिना व्रतमय आणि धर्ममय असा हा या करायचा असतो. श्रावणात कोणताही दिवस रिकामा नाहीये. प्रत्येक दिवसात काही ना काही धर्मकृत्य, व्रत, जप, पूजन, दान आणि नियम यांचा संकेत केलेला आहे. भगवान शिवाला प्रिय असलेल्या महिन्यात भक्तांनी शक्य तेवढी साधना करावी. सर्व विधी प्रत्येकाला होतीलच असं नाही, पण शास्त्राचा भाव असा आहे की श्रावणात जरी एक विधी श्रद्धेने केला तरी तो भक्त शिवाला अत्यंत प्रिय होतो असं सांगितलंय. श्रावणातील प्रमुख आचार कोणत्यात आता ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. प्रातस्नान, शिवपूजन, जलाचा अभिषेक शंकराला, पंचामृताचा अभिषेक, रुद्राभिषेक, बिल्वपत्र अर्पण करणं, श्रावणी सोमवारचं व्रत करणं, नक्तव्रत, एकभक्तव्रत, ब्रह्मचर्य पालन, भूमिशयन म्हणजे घोंगडीवर वगैरे आपण झोपू शकता, प्राणीमात्रांवर दया, मंगळागौरी, नागपंचमी, पवित्रारोपण, उपाकर्म, रक्षाबंधन, जन्माष्टमी, पिठोरी अमावस्या, दानधर्म, जपजाप्य, शिवकथा श्रवण हे सगळं श्रावण महिन्यात करायचं. यातून असं दिसतं की श्रावण हा एकाच देवतेचा, एकाच दिवसाचा किंवा एकाच व्रताचा महिना नाही, तो संपूर्ण जीवनाला धर्माच्या शिस्तीत आणणारा असा हा महिना सांगितलेला आहे. आता चातुर्मासात काही विशिष्ट त्याग आणि श्रावणामध्ये देखील आहाराच्या संयमाचे नियम दिलेत. श्रावण मास महात्म्यात चातुर्मासातील आहार त्याग अतिशय स्पष्टपणे सांगितलेला आहे. चतुर्षु यानी मासेषु व्रतानि विहितानि च श्रावणे च त्यजेत शाकं दधी भाद्रपदे तथा दुग्धम आश्वयुजे मासी कार्तिके द्विदलन त्यजेत असं सांगितलंय. चातुर्मासातील 4 महिन्यात विविध आहाराचे त्याग करायला सांगितले. त्यामध्ये प्रामुख्याने श्रावणात शाक म्हणजे पालेभाज्यांचा त्याग करावा, भाद्रपदात दह्याचा त्याग करावा, आश्विनात दुधाचा त्याग करावा आणि कार्तिकात द्विदल म्हणजे डाळींचा त्याग करावा असं श्रावण मास महात्म्यात दिलंय. इथे धर्मशास्त्राचा अत्यंत सूक्ष्म अर्थ असा अभिप्रेत आहे की आहार बदलला की मन बदलतं, मन बदलला की साधना बदलते, साधना बदलली की जीवनाची दिशा देखील बदलते. श्रावणात शाकाचा त्याग करायला सांगितलाय. भाद्रपदात दही, आश्विनात दूध, कार्तिकात द्विदल त्याग. हा त्याग म्हणजे अन्नाचा द्वेष नाहीये मित्रांनो, हा त्याग म्हणजे इंद्रिय संयम असं शास्त्रामध्ये सांगितलंय. आज आपण प्रत्येक गोष्ट हवी तेव्हा हवी तशी खायची सवय आपल्याला लागली आहे, पण व्रत काय सांगतं की मी इच्छांचा गुलाम नाहीये, मी माझ्या जिभेचा स्वामी असं सांगितलेलं आहे. श्रावणात आहार सात्विक असावा, शक्यतो स्वच्छ, घरी बनवलेला, मर्यादित, पचायला हलका, देवस्मरणपूर्वक घेतलेला सात्विक आहार श्रावणामध्ये घ्यावा. उपासनेमध्ये आहाराला इतकं महत्त्व काय आहे तर कारण जड अन्न हे मनाला देखील जड करत असतं. अति अन्न जप तपामध्ये नेहमी अडथळा आणत असतं. अनियमित आहार व्रताचा तेज कमी करतो आणि संयमित आहार मनाला प्रसन्न, एकाग्र आणि स्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून श्रावणातील आहार संयम हा फक्त आरोग्याचा नियम नाही आहे, तर तो साधनेचा एक नियम शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आता श्रावणात नक्तव्रत करावं असं दिलंय. या व्रताचे नियम काय आहेत ते आपण आधी जाणून घेऊयात. श्रावण मासाचं जे काही महात्म्य आहे त्याच्यामध्ये नक्तव्रत हे आदराने अतिशय करायला सांगितलंय. नक्तव्रत म्हणजे काय तर दिवसभर संयम ठेवायचा, काहीही खायचं नाही आणि नियत वेळी विशेषतः संध्याकाळी सूर्यास्तानंतर 72 मिनिटांनंतर भोजन करावं, त्याला नक्तव्रत म्हणतात. श्रावणातील नक्तव्रतासाठी संकल्प भाव त्यांनी शास्त्रामध्ये असा दिलेला आहे की प्रातस्नानं करिष्यामि ब्रह्मचर्य व्रते स्थितः भोक्ष्यामि नक्तं भूषय्यां करिष्ये प्राणिनां दयां
असं उल्लेख शास्त्रात केलाय. ते म्हणतात, मी श्रावण महिन्यात प्रातस्नान करीन, ब्रह्मचर्य व्रतात स्थिर राहीन, नक्त भोजन करीन, भूमिशयन करीन आणि प्राणीमात्रांवर दया करीन, असा संकल्पच मुळी या व्रताचा सुरू होतो. हा श्लोक श्रावणातील व्रताचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे 5 गोष्टी प्रामुख्याने शास्त्रात सांगितल्यात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रातस्नान. सकाळी उठून सूर्योदयापूर्वी स्नान करणं म्हणजे शरीर शुद्धी आणि मनाची शुद्धी होत असते. दुसरी जी गोष्ट आहे ती ब्रह्मचर्य सांगितली आहे. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ विवाहात त्याग नव्हे. ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रिय संयम, वाणी संयम, दृष्टी संयम, मनस्संयम या सगळ्या गोष्टींचा संयम असतो. तिसरी म्हणजे नक्त भोजन, दिवसभर नियंत्रण आणि नियत वेळी सूर्यास्तानंतर अल्प भोजन घेणं, याला नक्तव्रत म्हणतात. चौथी गोष्ट भूमिशयन म्हणजे सुख सुविधांमध्ये कमीपणा आणून शरीराला साधेपणाची सवय लावणं, ही याच्यातली एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. आणि 5वी गोष्ट प्राणीमात्रांवर दया करायला या श्लोकात सांगितले. त्यामुळे श्रावणात देवपूजा करायचीच आहे, पण प्राण्यांना त्रास द्यायचा, गरिबांना नाकारायचं, घरातील लोकांची कठोर बोलायचं हे चालणार नाही. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने नियम पालन महत्त्वाचं आहे. श्रावणातील नक्तव्रत आपल्याला काय सांगतंय थोडक्यात, देह स्वच्छ करा, तुमचं मन शुद्ध करा, इंद्रिय सांभाळा, अन्न तुम्ही मर्यादित स्वरूपात खा, प्राणीमात्रांवर दया करा, तेव्हाच केलेली शिवपूजा जी आहे ही तुमची अत्यंत फलदायी होईल. आता एक भक्त नावाचं व्रत सांगितलंय श्रावणात करायला, त्याचंही महत्त्व खूप आहे. महाभारतामध्ये विशेष करून अनुशासन पर्वामध्ये श्रावणातल्या एकभक्त व्रताचं महात्म्य पुढील प्रमाणे सांगितलंय. श्रावण नियतो मासम एक भक्तेन यक्षिपेत यत्र तत्राभिषेकेण युज्यते ज्ञातिवर्धन, हा असा श्लोक आलाय महाभारतात. जो मनुष्य श्रावण महिना नियमपूर्वक एक भक्ताने म्हणजे दिवसातून एक वेळ भोजन करून व्यतीत करतो, तो अभिषेकाच्या पुण्याशी युक्त होतो आणि ज्ञातिवृद्धी प्राप्त करतो असं याच्यात सांगितलंय. एक भक्त व्रताचा अर्थ असा नाही की शरीराला अति त्रास द्यावा. त्याचा अर्थ असा आहे की आहारावर नियंत्रण आणणं, जिभेवर ताबा मिळवणं, शरीराच्या मागण्यांपेक्षा साधनेला महत्त्व द्यायला हे व्रत सांगतंय. श्रावणात एकभक्त करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यायची. ते काय करायचं तर भोजन सात्विक असावं, भोजनापूर्वी देवाचं स्मरण असावं, अति तिखट, अति तेलकट, अति जड पदार्थ हे कटाक्षाने टाळावेत, खोटं बोलणं, राग, मत्सर, निंदा, चुगली यांचा त्याग करावा, जप, पूजन, दान, वाचन, कथा श्रवण यात मन लावावं. एक भक्त व्रताचं खरं फळ काय तेही दिलंय. देह हलका होतो, मन स्थिर होतं, इच्छा नियंत्रणात येतात, वेळ साधनेसाठी खूप मिळतो आणि व्यक्तीला आपल्या मनाचंच परीक्षण स्वतःहून करायची एक शक्ती येते. श्रावण एक भक्त म्हणजे अन्न कमी आणि शिवस्मरण अधिक करायला तुम्हाला सांगत असतो. आता रुद्राध्याय आणि रुद्राभिषेकाचं देखील श्रावण महिन्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा आचारच किंबहुना रुद्राभिषेक हा आहे. श्रावण मास महात्म्यामध्ये रुद्राभिषेकाविषयी अत्यंत प्रभावी असं विधान येत आहे. अतिरुद्रेण महारुद्रेण वा अभिषेकम मासमात्रम रुद्रेण प्रत्यहंचरेत तस्य प्रीणाम्यहम वत्स जलधारा प्रियो यतः असं सांगितलंय. अतिरुद्र, महारुद्र, लघुरुद्र किंवा साध्या रुद्राच्या एका आवर्तनाने जो श्रावण महिनाभर दररोज माझा अभिषेक करतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो, कारण मला जलधारा अत्यंत प्रिय आहे असं भगवान शंकर यामध्ये सांगतायत. हे वचन श्रावणातील रुद्राभिषेकाचं हृदय आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाला जलधारा प्रिय का आहे? कारण शिव म्हणजे शांती, शिव म्हणजे तापशमन, शिव म्हणजे विष पचवणारी करुणा आणि दया आहे, शिव म्हणजे क्रोध शांत करणारी करुणेची धारा आहे. समुद्र मंथनातून मित्रांनो हलाहल विष जेव्हा प्रकट झालं, देव दानव भयभीत झाले, तेव्हा भगवान शंकरांनी ते विष स्वतःच्या कंठात धारण केलं आणि नीलकंठ झाले. म्हणून शिवाला अभिषेक करणं म्हणजे त्या नीलकंठाला शीतलता अर्पण करणं असतं. परंतु यातला आतला अर्थ जो गर्भित अर्थ आहे तो अत्यंत गहन आहे. शिवलिंगावरती जल अर्पण करताना भक्तांनी मनात काय म्हणायचं आहे की हे महादेवा, माझ्या अंतःकरणातील ताप तुम्ही शमवा, माझ्या मनातील क्रोध धुवून टाका, माझ्या वाणीतील कठोरता धुवा, माझ्या कर्मातला जो अहंकार आहे तो धुवून काढा, माझ्या जीवनातील विष आपल्या कृपेने अमृतात रूपांतरित करा. रुद्राध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की तो शिवाला केवळ मंदिरात पाहत नाही,
तुम्ही जर रुद्राध्याय बघितलं तर तो शिवाला वनात, पर्वतात, औषधीत, ग्रामात, शेतात, पशूंमध्ये, मार्गात, दिशांमध्ये, शस्त्रधाऱ्यांमध्ये, रक्षकांमध्ये, अरण्यात, जलात, भूमीत सर्वत्र शिवाला पाहतो. रुद्रातील मूल भाव काय आहे? नमः शिवायच, शिवतरायच असं रुद्रामध्ये येतं. शिवस्वरूपाला तर माझा नमस्कार आहेच, पण अधिक कल्याणकारक अशा शिवतत्वाला देखील हा रुद्राध्याय नमस्कार करतो. श्रावणात रुद्राभिषेक म्हणजे नक्की काय करायचंय? तर वेदमंत्रांचा नाद, शिवलिंगावरती जलधारा, भक्ताच्या मनातील नम्रता आणि जीवनातील प्रत्येक कडवट अनुभव शिवाला अर्पण करण्याची साधना जी आहे ती हा रुद्राध्याय शिकवत असतो. आता पंचामृत अभिषेकाचं देखील अनन्यसाधारण महत्त्व या महिन्यात आहे. श्रावण मास महात्म्यात पंचामृत अभिषेकाचं विशेष करून महत्त्व सांगितलंय. पंचामृतांनी शंकराला अभिषेक केल्याने अमृत तुल्य फळ प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं. पंचामृत म्हणजे काय? तर 5 अमृत द्रव्य त्यामध्ये असतात. आपल्याला माहिती आहे, दूध, दही, घृत म्हणजे तूप, मध आणि साखर ही ती 5 द्रव्य आहेत. ही 5 द्रव्य फक्त अभिषेकासाठी वापरली जाणारी वस्तू नाही आहे, तर त्यामागे विशेष प्रतीक आहेत. दूध म्हणजे शुद्धता आहे, दही म्हणजे पोषण आहे, घृत म्हणजे तेज आणि पवित्रता आहे, मध म्हणजे माधुर्य, साखर म्हणजे सौम्यता आणि प्रसन्नता, या सगळ्यांचं ते मिक्सचर आहे. म्हणून पंचामृत अभिषेक करताना भक्तांनी मनात नेहमी काय भावना ठेवायची आहे की हे महादेवा, माझ्या जीवनामध्ये शुद्धता या दुधासारखी येऊ देत, माझ्या कुटुंबात पोषण आणि स्थैर्य या दह्यासारखं येऊ देत, माझ्या बुद्धीत तेज या घृतासारखं येऊ देत, माझ्या वाणीमध्ये जे माधुर्य आहे ते या मधासारखं येऊ देत, आणि माझ्या स्वभावामध्ये जी सौम्यता पाहिजे आहे ती या साखरेसारखी येऊ देत, असं पंचामृत अभिषेक सांगतो. पंचामृत अभिषेकानंतर शिवलिंगावर शुद्ध जलाने स्नान घालावं, पूजेत वापरलेलं द्रव्य आदराने हाताळावं. पूजेत अपव्यय नको, श्रद्धा आणि शुद्धता या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या असतात. आता विविध प्रकारच्या शिवलिंगांच्या पूजनाचं महात्म्य देखील शास्त्रामध्ये दिलेलं आहे. शिवलिंगाची द्रव्य भिन्न असू शकतात. म्हणजे कोणती? तर स्फटिक मण्याचं शिवलिंग, पाषाणाचं शिवलिंग, मृत्तिका, मरकत म्हणजे पाचूचं, स्वयंभू शिवलिंग, धातू, चंदन, लोणी, पार्थिव शिवलिंग, अशा वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग आहेत. यातून मोठा संदेश काय मिळतो? तर शिवतत्व एका द्रव्यापुरतं मर्यादित नाही आहे. भक्तिभाव जर तुमच्यात असेल तर मातीचं पार्थिव शिवलिंग देखील शिवमय होतं. स्वच्छता व श्रद्धा असेल, अंतःकरणाची शुचिता असेल तर पाषाण लिंग देखील पूज्य होतं. ध्यान भाव असेल तर स्फटिकलिंग चित्तशुद्धीचं प्रतीक होतं. शीतलता असेल तर चंदनलिंग मनशुद्धीचं प्रतीक होतं. स्थैर्य जर मनाचं असेल तर धातुलिंग घरगुती उपासनेचं केंद्र देखील बनतं. पार्थिव शिवलिंगाचं विशेष महत्त्व असं आहे की ते आपल्याला देहाची नश्वरता सांगतं. मातीपासून लिंग तयार होतं, त्याची पूजा होते आणि शेवटी ते विसर्जन मातीमध्येच होतं. मनुष्य देहही तसाच आहे, मातीपासून आलेला आणि मध्येच विलीन होणार आहे. पण त्या नश्वर देहाने शिवाची जर उपासना केली तर जीवनाला अमरत्व म्हणजे अमर अर्थ प्राप्त होतो, अशी शिवपूजा सांगते. म्हणून श्रावणात पार्थिव शिवलिंग पूजन, जलाभिषेक, बिल्वपत्र अर्पण करणं, मंत्र जप आणि विसर्जन हे सर्व अत्यंत सुंदर असं साधना ही सांगितलेली आहे. आता श्रावणी सोमवारचं व्रत अनेक लोक करत असतात. त्या व्रताचं महात्म्य काय आहे? श्रावणी सोमवार व्रताचं महत्त्व अत्यंत श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. श्रावण मास महात्म्यामध्ये असं वचन येतंय की द्वादशेष्वपि मासेषु सोमवार प्रशस्यते तावत कर्तुम अशक्तश्चेत श्रावणे मासी कारयेत अस्मिन् मासे व्रतं कृत्वा अब्धव्रत फलं लभेत असं वचन आलेलं आहे. वर्षातील 12 महिन्यातील सोमवार व्रत तर जरूर करावेत, पण ते वर्षभर करणं जर काहींना शक्य नसेल तर श्रावण महिन्यातल्या सोमवारचं तरी व्रत करावं. श्रावणात सोमवार व्रत केल्यास वर्षभराच्या सोमवार व्रताचं फळ मिळतं असं शास्त्रामध्ये दिलंय. हे वचन अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज बऱ्याच शिवभक्तांना वर्षभर सोमवार व्रत करणं शक्य नसतं, पण शास्त्र नेहमी मार्ग दाखवतं. किमान श्रावणातील सोमवार तरी पाळा, शिवपूजन करा, उपवास किंवा नक्तव्रत करा, जप करा, कथा ऐका, शिवनामस्मरण घ्या. श्रावण सोमवार व्रताचा संकल्प असा करता आपल्याला येऊ शकतो. मम समस्त पापक्षयपूर्वकम शिवप्रीत्यर्थम श्रावण सोमवार व्रतम अहम करिष्ये असा संकल्प आपण आधी करावा. म्हणजे माझ्या समस्त पापक्षयासाठी आणि भगवान शिवांच्या प्रीतीसाठी मी श्रावण सोमवार व्रत करीत आहे असा हा संकल्प सांगतोय.
ग्रंथामध्ये शिवोमे प्रियताम असा भाव याच्यामध्ये सांगितला आहे. म्हणजे व्रताचं उद्दिष्ट काय आहे? माझा अहंकार नव्हे, माझी प्रसिद्धी नव्हे, माझी कठोरता नव्हे, तर भगवान शिवच माझ्यावरती फक्त प्रसन्न व्हावेत असा उद्दिष्ट त्याच्यामध्ये. आता सोमवार व्रत करताना काय करायचंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रातस्नान करावं, स्वच्छ वस्त्र धारण करावं, शिवलिंगावरती जलाभिषेक करावा, बिल्वपत्र अर्पण करावं, पंचाक्षरी मंत्राचा जप करावा, नमः शिवाय मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र असेल, शिवकथा किंवा शिवमहात्म्य या दिवशी जरूर श्रवण करावं. सायंकाळी षोडशोपचारांनी 16 उपचार जे शास्त्रात दिलेत त्यांनी शिवपूजन करावं, दान धर्म करावा, मनातील काम क्रोध लोभ मद मात्सर्य मोह कमी करण्याचा प्रयत्न करावा. श्रावणी सोमवार मित्रांनो हा उपवासापेक्षा अधिक अंतःकरण शुद्धीचा दिवस आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता शिवमंत्र, त्र्यंबक मंत्र आणि शिवनामजप याविषयी जाणून घेऊयात. श्रावणामध्ये शिवनाम जपालाच मुळात विशेष जास्त महत्त्व आहे. सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे नमः शिवाय हा मंत्र सांगितला आहे पंचाक्षरी. नमः म्हणजे नम्रता, शिवाय म्हणजे शिवस्वरूपाला अर्पण. या मंत्राचा भाव अर्थ कसा आहे तर की मी माझा अहंकार नमवतो, मी माझं कर्म शिवाला अर्पण करतो, मी माझं मन शांत करतो आणि मी शिवतत्वाशी जोडला जातो. महामृत्युंजय मंत्रसुद्धा श्रावणात अत्यंत महत्त्वाचा आहे. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः किंवा त्र्यंबकं यजामहे हात मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा अर्थ काय ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हे त्रिनेत्रधारी शिवा आपण सुगंधासारखे सर्वत्र व्यापणारे आणि पुष्टी वाढवणारे आहात. जशी पक्व काकडी वेलीपासून सहज सुटते तसे आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून अमृतत्वाकडे न्या असा त्र्यंबकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र फक्त मृत्यूच्या भयासाठी नाही आहे मित्रांनो, हा मंत्र आहे रोग भयातून मुक्तीसाठी, मनातील अनामिक भीती टेन्शन निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी, जीवनातील बंधनं सैल करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं शिवतत्वाशी जोडण्यासाठी हा मंत्र काम करत असतो. श्रावणात किमान काही नाही जमलं तर दररोज 108 वेळा नमः शिवाय मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा जरूर पठण करावा. श्रावणातील इतर व्रतांचं महात्म्य देखील या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की श्रावण हा केवळ सोमवार व्रताचा महिना नाही आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रत, उत्सव आणि धर्मकृत्य येतात जी शास्त्रामध्ये वर्णन केली आहेत. मंगळागौरीचं व्रत यामध्ये येतं. स्त्रियांचं मंगल, सौभाग्य, कुटुंब समृद्धी आणि गौरी शक्तीची उपासना या व्रताच्या माध्यमातून केली जाते. नागपंचमी व्रत येतं की भूमी, जल, नागतत्व, कृषी संस्कृती आणि सर्प संरक्षण यांचा सन्मान करण्यासाठी हे व्रत दिलेलं आहे. कुंडलीतील सर्पशाप, नागशाप या व्रतांनी दूर होतात. पवित्रारोपण म्हणजे काय तर देवतांना पवित्र अर्पण म्हणजे कापसाचं पोवतं, कापसाचं वस्त्र अर्पण करायचं असतं. या पूजेमध्ये झालेल्या न्यूनतेचं परिमार्जन करण्याचा सुंदर संस्कार म्हणजे हे पवित्रारोपण सांगितलंय. एकादशी व्रत तर आहेच. विष्णू भक्ती, उपवास, जप आणि संयम या गोष्टी या एकादशीला करायच्या. त्रयोदशी, चतुर्दशी या ज्या विशेष तिथी आहेत त्याच्यामध्ये शिवपूजा, प्रदोष विचार, अभिषेक, जागरण आणि शिवरात्रीसारखी व्रतं याच्यात येतात. आता रक्षाबंधन जे आहे त्याच्यामध्ये रक्षण, संबंध, कुटुंबबंध, धर्मबंधन ह्यासारख्या गोष्टी यामध्ये जोडलेल्या आहेत. जन्माष्टमीचं अत्यंत महत्त्वाचं व्रत जे ते श्रावणात येतं. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं महात्म्य तर सगळ्यांनाच माहिती आहे. पिठोरी अमावस्येचं व्रत याच्यामध्ये येतं की मातृत्व, संततीचं रक्षण व्हावं, स्त्री शक्ती आणि कुलपरंपरेतील देवतांचं स्मरण जे आहे ते या माध्यमातून केलं जातं. वृषभ पूजन ज्याला आपण पोळा म्हणतो की धर्माचा वाहन नंदी आणि कृषी संस्कृतीशी जोडलेला बैल यांचा सन्मान करण्यासाठी हे वृषभ पूजन करतो आपण. कुशग्रहण म्हणजे वेदकर्म, श्राद्ध, जप, होम यासाठी पवित्र कुशाचं म्हणजे दर्भांचं जे महात्म्य आहे की कुशग्रहणी अमावस्या देखील या महिन्यात असते. या सर्व व्रतातून श्रावण महिना हा एका व्यापक धर्म परंपरेचं रूप घेऊन आपल्या समोर येतो हे आपल्या लक्षात येईल. श्रावण महिन्याचा गूढ संदेश काय आहे आपण जाणून घेऊयात. श्रावणातील प्रत्येक आचार जो आहे तो आपल्याला काही ना काही सांगतो. जलाभिषेक सांगतो मनातील ताप धुवा, बिल्वपत्र सांगतं की त्रिगुणांच्या पलीकडे जा, पंचामृत सांगतं जीवनात शुद्धता, पोषण, तेज, माधुर्य आणि सौम्यता या गोष्टी आणा.
उपवास काय सांगतो तर जिभेवरती विजय मिळवा. नक्तव्रत सांगतं इच्छांना नियमात आणा. भूमिशयन सांगतं सुख सुविधांचा अहंकाराचा त्याग करा, कमी करा. प्राणीदया सांगते शिव हा प्रत्येक जीवामध्ये विराजमान आहे, त्याच्यावरती दया करा. रुद्राभिषेक सांगतो की सर्व विश्व हेच शिवमय आहे. सोमवार व्रत काय सांगतं का वर्षभराची साधना शक्य नसेल तर श्रावणात तरी स्वतःला शिवमार्गी करा. श्रावण महिना आपल्याला काय शिकवतोय की बाहेरचा पाऊस भूमीला हिरवं करतो, आतला शिवजप जो आहे तो मनाला पवित्र करतो. मंडळी, श्रावण मास महात्म्य आपल्याला एक अत्यंत मोठा संदेश देत आहे. श्रावण म्हणजे एक सोमवारचा उपास नाही. श्रावण म्हणजे फक्त मंदिरात रांगेत उभं राहणं नाही आहे. श्रावण म्हणजे फक्त बिल्वपत्र अर्पण करणं नाही आहे. श्रावण म्हणजे प्रातस्नान, ब्रह्मचर्य, नक्तव्रत, एकभक्त, भूमिशयन, प्राणीदया, रुद्राभिषेक, पंचामृत अभिषेक, शिवलिंग पूजन, शिवकथाश्रवण, शिवनामजप, दान धर्म, संयम आणि आत्मशुद्धी सगळ्यांचा महत्त्वाचा असं एकत्रीकरण आहे. श्रावणात शिवलिंगावरती जलधारा पडते, पण खरी जलधारा आपल्या अंतःकरणावरती पडली पाहिजे. श्रावणात पंचामृत शिवाला अर्पण होतं, पण खरी गोडी आपल्या वाणीत आली पाहिजे. श्रावणात बिल्वपत्र शिवाला अर्पण होतं, पण त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपल्या आचरणातून दिसला पाहिजे. शेवटी एकच वाक्य अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. श्रावणात जो शिवाला जल अर्पण करतो त्याने स्वतःच्या अंतःकरणातील तापही शमवला पाहिजे, तेव्हाच श्रावण पूर्ण होतो. आणि अशाच पुराणाच्या आधारित, धर्मशास्त्राच्या आधारित आणि जीवनोपयोगी माहितीसाठी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हा जो श्रावण व्रत विषयक व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.